Okay, so still some students have certain problems in understanding the diagrams and how to convert one type of diagram into other type of diagram. So we are going to just discuss that. Okay, how to convert the wiring diagram into single line diagram and single line diagram into wiring diagram, because this is the most important topic in the unit number 1. So we'll start with that. Now say in your home we are starting with the one simple lamp and one simple switch. Okay, आता से माझ्याकडे एक लॅम्प आहे, हा माझा लॅम्प आहे. आता मला फर्स्ट डायग्राम ड्रॉ करायची आहे, वायरिंग डायग्राम. सो याचे कनेक्शन्स कसे, आता हे आपल्याकडे फेज आलेला आहे आणि फेज सोबत आपल्याकडे दुसरी वायर आलेली आहे न्यूट्रल. सो दिस इज माय फेज, दिस इज माय न्यूट्रल. नाउ आय हॅव स्विच बोर्ड, आपल्याकडे एक स्विच बोर्ड आहे. Okay, so this wire comes to this switchboard. In this switchboard there is a switch. Okay, switchboard मध्ये तुमचा एक switch पण आलेलं आहे. Now how to connect this one? So आता connection कसे करायचे? So my phase, okay, this phase comes from your distribution board, energy meter to the distribution board, and distribution board to your, this is my switchboard. डिस्ट्रीब्युशन बोर्ड पासून आलेला आहे तुमचा स्विच बोर्डला. आता स्विच बोर्डला आलेला आहे, इथं कनेक्ट झालाय. ईच अँड एव्हरी स्विच हॅज 2 टर्मिनल. प्रत्येक स्विचला 2 टर्मिनल असतात. तुम्ही स्विच बघितला, स्विच नॉर्मली असं दिलेला असतो आणि त्याच्या बॅक साईडला जर बघितलं आपण तर तिथे 2 टर्मिनल्स असतात. ओके, एक आहे इनकमिंग टर्मिनल आणि दुसरा असतो आउटगोइंग टर्मिनल. सो नॉर्मली इनकमिंग टर्मिनलला आपण फेज कनेक्ट करतो आणि आउटगोइंग टर्मिनलला लोड कनेक्ट करतो. So I will connect supply to the incoming terminal and load is connected to the outgoing terminal. So when I will press the switch, it will establish the path. जेव्हा स्विच प्रेस केला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये एक पाथ येईल आणि त्याच्या थ्रू माझा करंट असा फ्लो होईल आणि लोड करत येईल. ओके, सो ॲज दिस इज द फर्स्ट टर्मिनल ऑफ स्विच अँड दिस इज द सेकंड टर्मिनल. सो द सेकंड टर्मिनल ऑफ स्विच इज कनेक्टेड टू द लॅम्प. आर यू गेटिंग इट? लक्षात येते एवढं? येस सर. ओके, प्रत्येक स्विचला 2 टर्मिनल असतात. नॉर्मली आपण जे स्विच यूज करतो, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्विच. सिंगल पोल, सिंगल थ्रो. नॉर्मली इन आवर डोमेस्टिक पर्पज वी आर गोइंग टू यूज सिंगल पोल सिंगल थ्रो, SPST. SPST याला सिंगल पोल आहे, एकच पोल आहे आणि एकच थ्रो असतो त्याच्यामध्ये. म्हणून आपण नॉर्मली घरामध्ये जे स्विच यूज होतात ते असतात सिंगल पोल single throw. Most of the switches we are going to use SPDT also in some cases, but most of the switches are single pole single throw. ओके, हा झाला माझा इनकमिंग मी कनेक्ट केलेला आहे फेजला. हा फेज कुठून आला? माझा डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ओके, डिस्ट्रीब्युशन बोर्ड मधनं माझा फेज आलेला आहे, तो फेज गेलाय स्विच बोर्ड मध्ये आणि स्विच बोर्ड मधनं गेलेला आहे तो सेकंड टर्मिनल स्विचचा लॅम्पला. आता राहिलेली आहे कुठली वायर माझी? फेज तर कनेक्ट झाला. आता सोबत काही फक्त फेज कनेक्ट करून होणार नाही, कारण सर्किट कंप्लीट होण्याकरता आपल्याला आहे ना, करंट फ्लो होण्याकरता सर्किट कंप्लीट पाहिजे. सो आय नीड टू कनेक्ट द न्यूट्रल ऑल्सो. So I am going to connect the neutral over here. So this neutral I am showing like this one. Okay. So how the current will flow now? If you are going to see the path of the current flow, then the path of my current flow is like this one. From this point to this point, this point to this point. Okay. आता जोपर्यंत स्विच ओपन आहे तोपर्यंत लॅम्प ऑफ असेल. ओके, पण मी जेव्हा स्विच क्लोज करेल, so once I will close the switch, my current will flow through this path, through neutral to the return. Okay, so this is the diagram which is called as wiring diagram. याच्यामध्ये आता सिंपल काय आहे, आपण 2 वायर आलेले आहेत डिस्ट्रीब्युशन बोर्ड मधनं, एक फेज आणि एक न्यूट्रल, आणि त्या वायर्स कुठे गेलेल्या आहेत तुमच्या स्विच बोर्डला. स्विच बोर्डला फक्त फेज गेलेली आहे, कारण स्विच बोर्ड मध्ये आपल्याला न्यूट्रलची आवश्यकता नाही. न्यूट्रल केव्हा लागेल स्विच बोर्ड मध्ये? इन केस in my switchboard there is a socket or indicator lamp. इंडिकेटिंग लॅम्प किंवा सॉकेट असेल तर न्यूट्रल लागेल, अदरवाइज आपल्याला स्विच बोर्ड मध्ये न्यूट्रलची आवश्यकता नसते. ओके, आता ही झाली माझी वायरिंग डायग्राम.
आता या वायरिंग डायग्राम मधनं मला ड्रॉ करायची आहे स्कीमॅटिक डायग्राम. तर स्कीमॅटिक डायग्राम कशी ड्रॉ करतो आपण? वी आर गोइंग टू टेक टू से पॅरलल लाईन्स. ओके, स्कीमॅटिक डायग्राम मध्ये किंवा सर्किट डायग्राम मध्ये एक लाईन असतं, त्या लाईनचं नाव आहे फेज. ओके, आणि खाली जी लाईन आहे त्याचं नाव असतं न्यूट्रल. दोन अशा पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या विथ सर्टन स्पेस बिटवीन. सो वन इज माय फेज, सेकंड इज माय न्यूट्रल. ओके, अँड इन दॅट केस व्हॉट यू हॅव टू ड्रॉ द फेज आलेला आहे इथपर्यंत, त्याच्यानंतर हा आलाय. ओके, आणि इथं आलाय तुमचा लॅम्प, आणि हा झालाय स्विच. ओके, आणि सेकंड टर्मिनल कसं असणार आहे त्याचं लॅम्पचा? द सेकंड टर्मिनल ऑफ द लॅम्प इज न्यूट्रल. ओके, सो दिस इज द डायग्राम. दिस डायग्राम इज कॉल्ड एज स्कीमॅटिक डायग्राम. या डायग्रामचं नाव काय आहे? स्कीमॅटिक डायग्राम. ओके, तुमचं स्विच आलेलं आहे. यू कॅन ड्रॉ द स्विच इन दिस मॅनर और इन दिस मॅनर ऑल्सो. खाली पण दाखवू शकता किंवा. सो बेसिकली व्हॉट हॅपन, दिस डायग्राम इज कॉल्ड एज स्कीमॅटिक डायग्राम. नाउ द थर्ड डायग्राम which commonly an engineer uses, that is called as the single line diagram. Normally engineer ची diagrams use करतो आपण simplified diagram. कारण जर 1000 वायर वगैरे गेलेले असतील किंवा 10 ते 15 वायर गेलेले असतील, so it is difficult for me to understand and all these things, draw that complicated diagram. So it is single line diagram. So in single line diagram what you are going to do, माझ्याकडे वायर किती आलेले आहे? एक स्विच बोर्ड आहे. ओके, त्या स्विच बोर्ड मध्ये किती स्विचेस आहेत? ओके, आणि किती लोड आहे? सो इथं काय आहे, माझ्या स्विच बोर्ड मध्ये एकच स्विच आहे. दॅट्स वाय आय हॅव शोन वन स्विच ओव्हर हियर अँड आय हॅव ओनली वन लोड. सो आय हॅव सीन वन लॅम्प. सो हाऊ मेनी वायर्स आर देअर? इथं किती स्लॅन्टिंग लाईन दाखवायचे आहेत तुम्हाला? हाऊ मेनी स्लॅन्टिंग लाईन्स ओव्हर हियर? 3. नाही, 3 कशाला लागणार आहे आपल्याला? हे बघा, आपला लोड काय आहे? लॅम्प आहे, आणि लॅम्पला अर्थिंगची आवश्यकता असते का? लॅम्पला दोनच टर्मिनल आहेत ना, आपण त्याला अर्थिंग देत नाही, त्यामुळे आपल्याला अर्थिंग वायरची आवश्यकता नाही. आपण कोणत्या वायर घेतल्यात? यू कॅन जस्ट चेक ओव्हर हियर. इथं आपण किती वायर आणलेले आहेत? एक फेज आहे आणि दुसरी न्यूट्रल. किती वायर आहेत तुमच्या? इनकमिंग लाईन किती आहेत? फेज आणि न्यूट्रल. म्हणून इथं काय येतील? फक्त 2 लाईन्स. न्यूट्रल. ओके, सॉरी सर, काल 3 घेतला होता सर. काल अर्थिंग आपण पण घेतली होती त्याच्यात. काल अर्थिंग घेतली होती कारण आपल्या सॉकेटमध्ये स्विच बोर्ड मध्ये सॉकेट होतं. कालचं एक्झाम्पल जर लक्षात घेतलं ना तुम्ही, तर स्विच बोर्ड मध्ये सॉकेट दिलेलं होतं आणि सॉकेट करता आपण अर्थिंग घेतली होती. सॉकेटला 3 पॉइंट असतात. ओके, तर आपण या केसमध्ये आपल्याला अर्थिंगची आवश्यकता आहे का? इन दॅट केस, इन दिस पर्टिक्युलर केस, डू यू रिक्वायर्ड अर्थिंग? नो. That's why I am No. taking only 2 lines. Okay, सॉकेट जर असतं ना, तर ते जर 3 पिन सॉकेट असेल, 3 पॉइंट सॉकेट, सो वी टेक 3 लाईन्स. अदरवाइज 2 पॉइंट सॉकेटला पण अर्थिंगची नाही. मग यातली एक झाली तुमची फेज आणि एक झाली न्यूट्रल. इज इट क्लिअर? आणि 2 ते 3 लाईन असतील तर आपण असं रिप्रेझेंट करतो. 2 लाईन रिप्रेझेंट करायला त्याला पण आहे, पण 3 पेक्षा जर जास्त गेल्या तर काय होतं? आता हे 4 लाईन काउंट करायला किंवा हे 1 2 हे मला डिफिकल्ट जातं. म्हणून आपण काय करतो की 3च्या वर जर गेले तर काउंट टाकतो. दिस मीन्स व्हॉट? 4 लाईन्स आर पासिंग. दिस मीन्स व्हॉट? 5 लाईन्स आर पासिंग. दिस मीन्स व्हॉट? 6 लाईन्स आर पासिंग. आर यू गेटिंग इट? 2 लाईन पर्यंत आपण 2 स्लॅन्टिंग लाईन दाखवू शकतो. 2 स्लॅन्टिंग लाईन्स रिप्रेझेंट दॅट इट हॅज 2 लाईन्स पासिंग थ्रू दिस पर्टिक्युलर सेक्शन. ओके, आता काय झालेलं आहे की या 2 लाईन आलेल्या आहेत. पुढे काय आहे त्यांचं? नाउ what is going to be happen at this point? तुमच्या याच्यामध्ये किती वायर्स येणार आहेत? इथं किती आहेत? एक फेज इनकमिंग आला. न्यूट्रलची आवश्यकता आहे का याच्यामध्ये? स्विच बोर्ड मध्ये न्यूट्रल लागेल का आता आपल्याला? डू यू रिक्वायर न्यूट्रल इन द स्विच बोर्ड? शॅल आय नीड न्यूट्रल इन द स्विच बोर्ड? No, sir. ओके, त्यामुळे काय येईल? फक्त फेज आतमध्ये येईल. ओके, फेज वायर आतमध्ये आली आणि एक फेज वायर बाहेर गेली. हे बघा, इथं बघितलंय आपण,
ही वायर आतमध्ये आलेली आहे, स्विच बोर्ड मध्ये ही इनकमिंग आहे. आर यू जस्ट सी द वायरिंग डायग्राम. एक वायर बोर्डामध्ये आलेली आहे, एक वायर बोर्डातनं बाहेर गेलेली आहे. म्हणजे टोटल वायर किती झाल्यात तुमच्या इथं? 2. ओके, म्हणजे 1 इनकमिंग फेज and 1 outgoing phase. So it has 2 wires, 1 incoming phase and 1 outgoing phase. So I will show here just 2 wires. Okay, clear झालंय का इथं? Once you will understand this concept, then it is quite easy for you. 1 incoming आणि 1 outgoing and both are phases. Okay, त्याच्यानंतर इथं किती असणार आहेत? लॅम्पच्या जवळ किती आहेत? How many wires are over there? Wire 2 wire. One is your 2. one is phase and second one is neutral. Okay, so it has 2 wires. One is phase, second one is neutral. आणि इथं पण किती वायर्स आहेत? 2 वायर आहेत. लॅम्पची एक फेज आलेली आहे आणि एक न्यूट्रल आलेली आहे. इज इट क्लिअर? लक्षात आलंय का हे? Yes. Yes. परत बघून घ्या एक वेळ. ओके, सो दिस इज माय वायरिंग डायग्राम. आणि आपली वायरिंग डायग्राम कशा करताय? व्हॉट इज माय न्यूमेरिक, व्हॉट इज माय प्रॉब्लेम? ओके, यू हॅव टू ड्रॉ द वायरिंग डायग्राम फॉर 1 लॅम्प, 1 स्विच. एक लॅम्प आणि एक स्विच करता वायरिंग डायग्राम ड्रॉ करायची. तर एक लॅम्प आलेला आहे माझा आणि एक स्विच आहे. ओके, सो I want to control this lamp with the help of 1 switch. So what I am going to do? माझ्याकडे 2 वायर आलेले, एक फेज आहे, फेज स्विच बोर्ड मध्ये गेली इनकमिंग आणि स्विच बोर्ड मधनं दुसरा फेज म्हणजे फेज परत बाहेर पडलाय लोड करता. सो दिस इज 1 वायर. ओके, and neutral I will directly given to the lamp or load. ओके, सो न्यूट्रल वायर इथनं तुमची डायरेक्ट गेलेली आहे लॅम्प पर्यंत आणि फेज वायर कुठे गेली आहे? फेज वायर आधी आलेली आहे स्विच बोर्ड मध्ये आणि स्विच बोर्ड पासून तुमच्या लोडला गेलेली आहे. Okay, so this is a simple numerical in which we have discussed only one load. Now we will take somewhat second one in which I am going to use 2 lamp and 1 fan. Okay, आता दुसरं जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये 2 लॅम्प आणि एक फॅन आहे. पण आता फॅनला नॉर्मली रेग्युलेटर पण असतं. ओके, इन युअर होम ऑल्सो यू आर गोइंग टू यूज अ फॅन. प्रत्येक फॅनला नॉर्मली आपण काय यूज करतो? रेग्युलेटर. व्हॉट इज द पर्पज ऑफ रेग्युलेटर? रोहित? To control the fan speed. To control the speed of the fan. So basically in this we need to use regulator also. Okay, मग रेग्युलेटरची कशी वायरिंग केली जाते मी तुम्हाला आधी सांगतो. So first we will just discuss how the wiring diagram for the fan will work. So this is my phase. Okay, हा फेज सपोज आणि हा माझा बोर्ड आलेला असेल. आपण फक्त फॅनचं बघतोय आता. आता हा माझा स्विच आहे. हा फेज आलेला आहे तुमच्या स्विचला, स्विच पासनं गेलेला आहे रेग्युलेटरला. ओके, सो हा रेग्युलेटर आणि हा जो पॉइंट आहे ना इथचा, so this point will goes to the fan. Okay, so this is the diagram. ही regulator, this is the symbol of your regulator. Okay, काही याच्यामध्ये rectangular blocks दाखवलेला आहे. In some cases they have shown it as a rectangular block. Okay, in some cases they have shown it as the this type of symbol. Okay, so whatever the symbols you are going to use, but regulator must be shown over there. And then second is my neutral. Okay, so this is the wiring diagram for your fan. Is it clear? फॅनची वायरिंग डायग्राम मध्ये तुम्हाला स्विच सोबत काय दाखवायचंय? रेग्युलेटर पण दाखवायचंय. ओके, so now I will draw this complete wiring diagram for the system. So from the distribution board, I have the distribution board. Okay, this is my neutral. distribution board पासून 2 वायर बाहेर पडलेले आहेत. एक आहे तुमची फेज आणि एक असेल न्यूट्रल. So first I will carry the neutral over here. Then I will just go for the phase wire. Okay, so this is my phase wire. Phase wires comes to your switchboard. Now I will draw the switch. How many switches are there in the switchboard?
स्विच बोर्ड मध्ये किती स्विच असतील? 2 लॅम्प आणि एक फॅन. इंडिपेंडंट कंट्रोल म्हणजे सेपरेटली कंट्रोल करता यायला पाहिजे. किती स्विचेस असतील स्विच बोर्ड मध्ये? 3. ओके 3. 1 फॉर लॅम्प, 1 फॉर फॅन अँड 1 फॉर सेकंड लॅम्प. ओके 2 लॅम्पचे 2 स्विच आणि एक फॅनचा स्विच. सो असे 3 स्विचेस असणार आहेत तुमचे टोटल स्विच बोर्ड मध्ये. ओके सो दिस इज माय फर्स्ट स्विच फॉर लॅम्प 1. This is my second switch and this is my third switch, and then I have a regulator. Okay, so this is the regulator for fan. This is the regulator for fan. This is for lamp 1, this is for lamp 2, and this is for fan. Is it clear? And this particular box is called as switchboard. आणि ही डायग्राम जी ड्रॉ करतायत त्या डायग्रामचं काय नाव आहे? वायरिंग डायग्राम. ओके आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर फेजला आपण काय करतो? कॉमन करतो. इथं फेज जो असेल, एक फेज आलेला आहे माझा आणि तो फेज आलेला आहे बोर्ड मध्ये, तो गेला L1 ला, इथनच घेतलेला आहे इथं. ओके आणि प्रत्येकाचं एक सेपरेट आउटपुट आहे. ओके प्रत्येक स्विचला 2 पॉइंट आहेत, एक इनकमिंग पॉइंट आणि एक आउटगोइंग पॉइंट. तर नंतर आता माझ्याकडे लॅम्प्स आहेत. आय हॅव 2 लॅम्प्स अँड 1 फॅन. So I will use the blue color for fan. फॅन करता मी ब्ल्यू कलर यूज केलेला आहे. एका लॅम्प करता ग्रीन कलर. सो दिस इज द L2. ओके आणि परत एका फॅन करता पर्पल कलर. दिस इज फॉर लॅम्प 1. ओके नाउ first I will connect L1 to the switch 1. Okay. Then I will connect L2 to the switch 2. Lamp 2 जो आहे त्याच्या कंट्रोलिंग स्विचला आपण कनेक्ट करणार आहे. Okay. And then I will connect my fan. Okay, so how to connect the fan? So basically your fan is connected to the regulator. ओके पण आता स्विच आणि रेग्युलेटर मधलं फंक्शनिंग बाकी आहे, कनेक्शन बाकी आहे. सो इथं काय करायचंय, हा जो पॉइंट आहे ना, हा जाईल माझ्या रेग्युलेटरला. रिमेंबर ओव्हर हियर दिस पॉइंट गोज टू द रेग्युलेटर. सो व्हेन यू विल क्लोज द स्विच, at that time your current will flow from the switch SF, this is switch for fan, SF to the regulator and from regulator to the fan. Okay, is it clear? लक्षात आलंय हे? Yes, sir. ओके Yes, sir. आता आपली राहिलेली आहे न्यूट्रल वायर. आता हा झालाय फेजचं कनेक्शन तर कम्प्लीट झालंय. आता आलंय माझं न्यूट्रल. ओके सो दिस न्यूट्रल from this is my neutral to the second lamp and this is neutral to the fan. Okay so this diagram is now complete. This is my fan, this is lamp 2 and this is lamp 1. Okay so now this is called as your वायरिंग डायग्राम. आता या वायरिंग डायग्राम वरनच आपल्याला काय ड्रॉ करायचंय? schematic diagram. Okay so how to draw the schematic diagram? In schematic diagram we have 2 wires. One is your phase wire and second one is your neutral wire. schematic diagram मध्ये परत 2 वायर आहेत आपल्या. एक वायर झालेली आहे फेज वायर आणि दुसरी झालेली आहे तुमची न्यूट्रल. These are parallel and in between I have to draw the various appliances. Okay so I have to draw one lamp over here. This is my L1 lamp. So L1 lamp करता आता मी सिंगल कलर यूज करतोय. So this is switch to this lamp. Then I have to use the L2 lamp. Okay so this is my L2 lamp over here. Then this is the switch for L2 lamp. Okay and then I have to draw the fan. So this is my fan. पण फॅनच्या आधी काय आलेलं आहे? रेग्युलेटर. ओके आणि त्याच्यानंतर स्विच.
ओके, स्विच नंतर रेग्युलेटर नंतर फॅन आणि त्यानंतर त्यांचा कॉमन काय येणार आहे, न्यूट्रल. माय न्यूट्रल इज कॉमन फॉर ऑल दिस वन. दिस वन and this one. This is called as circuit diagram or schematic diagram. Is it clear? This diagram is clear to everyone? Yes, sir. Okay. Yes, sir. So this is switch for lamp 1, this is switch for lamp 2 and this is switch for fan. आणि फॅनच्या मध्ये काय येणार आहे, फक्त स्विच नंतर काय आलंय, रेग्युलेटर. So regulator is used to control the speed of the fan. Okay. So that is important over here. Now the most important diagram is single line diagram. आता सर्वात important diagram आपण कोणती ड्रॉ करणार आहे, single line diagram. Okay. So is it visible yellow color or shall I use the red color? Yes. Okay. So ती diagram जी गेलेली आहे, so again I will draw the schematic diagram over here, or directly single line diagram we will going to draw over here. Okay, so in case of how many wires are coming, 3 इक्विपमेंट होते आपल्याकडे. ओके, एक लॅम्प L1, दुसरा लॅम्प L2 आणि तिसरा फॅन F. त्यानंतर आय हॅव स्विच बोर्ड. ओके, एका स्विच बोर्ड मध्ये नंबर ऑफ स्विचेस अँड रेग्युलेटर. ओके, हाऊ मेनी स्विचेस आर देअर, 3. So I will write 3 over here. I have 3 number of switches, 3x. Okay, so it has 3 switches. Okay, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही डायग्राम अशी ड्रॉ करायची. ओके, ही डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आधी आणि नंतर नंबर ऑफ लाईन्स हिअर टू मार्क ओव्हर हिअर अँड सिम्पली राईट हाऊ मेनी लाईन्स आर पासिंग ओव्हर देअर. ओके, नाव यू हॅव टू टेल मी, इथं किती लिहायचं, how many lines are there, how many wires are going to pass through this path? 2. Okay, so 2 wire, so for 2 wires I will directly do this one. Okay, what does it means, it has 2 wire. Okay, किंवा सिंपल अंडरस्टँडिंग करता आता 2 लिहून घेतो इथं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. So it has 2 wire. Okay, how many wires are over here? 4. How it is 4? 3 for switch and 1 phase outgoing. 1 incoming and 3 outgoing. ओके, 3 स्विचेसच्या 3 लोडचे 3 बाहेर जाणाऱ्या आणि एक फेज इनकमिंग येणारी. सो इट हॅज 4 वायर. इज इट क्लिअर? इट इज क्लिअर? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay, so it has 3 outgoing and 1 incoming, that's why it is 4. Now how many wires over here? 4. How it is 4? Yes, 4 आहेत, पण 4 कशा आहेत तिथं? 3 outgoing and 1 phase. 3 फेज आणि एक न्यूट्रल. 3 लोडच्या 3 फेजेस आहेत. ओके, लॅम्प 1 ची एक फेज, लॅम्प 2 ची एक फेज आणि फॅनची एक फेज आणि एक न्यूट्रल. न्यूट्रल तुम्हाला लागणार आहे ना ह्याच्यामध्ये. सो इट हॅज 4 वायर. ओके, 3 फेज वायर फॉर लोड आणि 1 न्यूट्रल वायर. लक्षात आलंय?
लक्षात आलंय का? तुमची न्यूट्रल जी आहे ना, इथून 2 वायर जाते, Yes, sir. त्या 2 पैकी एक फक्त आतमध्ये आलेली आणि एक कंटिन्यू जाते, तर ती जी न्यूट्रल आहे ना, दॅट न्यूट्रल विल कंटिन्यू ओव्हर हियर. अँड स्विच बोर्ड मधनं ज्या 3 वायर बाहेर पडलेल्या आहेत फेजच्या, त्या 3 प्लस एक न्यूट्रल, अशा 4 वायर झाल्या इथं. ओके, त्यानंतर परत so how many wires over here? 3. Okay, how it is 3? One phase, Incoming, outgoing or neutral. phase neutral incoming आणि outgoing neutral. Okay, so it has 3 wires. ओके, फेज आणि न्यूट्रल आतमध्ये येणार आणि लुपिंग टाईप आहे ना आपली सिस्टीम, त्यामुळे इथनं एक न्यूट्रल बाहेर पडणार आहे. ओके, सो ती न्यूट्रल. आणि इथं किती येणार आता मग? इथे किती वायर्स आहेत? 3. ओके, 2 फेजेस आणि एक न्यूट्रल. सो इट हॅज 3 वायर्स, 2 फेज अँड 1 न्यूट्रल. ओके, then on the next lamp, here again 1 phase, 1 neutral, 1 phase, 1 neutral and 1 outgoing neutral. So it has again 3 wires. Okay, and at the last point, शेवटच्या पॉइंटला नेहमी लक्षात ठेवायचं, शेवटच्या पॉइंटला 2च वायर जाणार आहेत, एक फेज आणि एक न्यूट्रल. So 1 phase is there and 1 neutral. So here is again 1 phase and 1 neutral. There is no outgoing, only incoming wires are there, because this is my last point. Okay, so this diagram is called as the single line diagram. Okay, is it clear? Is it clear? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so this diagram is called as your single line diagram. आता suppose आपण एक simple example घेऊया. So in that case what you are going to do, एक simple circuit आहे. In that circuit we have only one bell and push button. Okay, so how to draw the wiring diagram for this one? So this is my phase wire goes to the switchboard. So only the symbol of this one will change. So this is my push button. Bell करता आपण normally जे use करतो ना, that is called as the push and release type. Okay, so there are 2 types of buttons. Buttons are of 2 types, push and hold, and second one is push and release. Okay, so what is going to be happen in push and hold rate? So whatever the switches you are used for lamp, fan, हे कसे आहेत तुमचे पुश अँड होल्ड टाईप आहे. म्हणजे तुम्ही प्रेस केला ना की त्याच पोझिशन मध्ये राहतात. एक वेळ प्रेस केला ना, सो इट विल रिमेन इन दॅट पोझिशन ॲज लॉंग ॲज यू आर अगेन प्रेस इट. ओके, आणि पुश अँड रिलीज मध्ये काय असतं की जोपर्यंत तुम्ही प्रेस करून ठेवणार तोपर्यंत त्या पोझिशन मध्ये राहील. तुम्ही त्याच्यावरचं प्रेशर काढल्यानंतर ते परत ओपन होऊन जातं. सो सर्किट विल रिमेन क्लोज ॲज लॉंग ॲज यू आर गोइंग टू अप्लाय अ प्रेशर. Okay, once the pressure will release, it will comes to the original position or off position. So it is on as long as it is press. ओके, जोपर्यंत प्रेस करून ठेवलेला आहे तोपर्यंत ऑन आहे, रिलीज केल्यानंतर ऑफ होऊन जाईल. आणि डोअर बेल असतं आपल्याकडे, ते डोअर बेलचं बटन आपण नॉर्मली पुश अँड रिलीज असतात ऑल द. सो यू नीड टू जस्ट यूज दिस सिम्बॉल ओव्हर हियर, अदर थिंग्स आर कॉमन, फक्त स्विचचा सिम्बॉल चेंज झालाय. दिस इज पुश बटन. ओके, अँड देन वन वायर गोज टू हियर अँड दिस इज द सिम्बॉल फॉर युअर डोअर बेल. ओके, सो it is a symbol for doorbell, and then I have to just make a neutral. So this is my wiring diagram. Okay, in case of schematic diagram, what you are going to do?
So this is my schematic diagram. This is the switch. So this is the symbol for your push button switch, push and release type. Okay, so have you used this switch? In the doorbell you are going to use this switch, but apart from doorbell, where you use this switch? Such type of switches are also there in the dual starter. Dual starter असताना त्यामध्ये पण असे switches यूज केलेले असतात. Okay, and then this is my neutral. Okay, be careful that it should be connected, all the wires are properly connected. So this is my phase, this is my neutral over here. If it is the DC supply, DC सर्किट असेल तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, प्लस आणि मायनस. AC असेल तर फेज आणि न्यूट्रल. बट ॲज मोस्ट ऑफ अवर वायरिंग्स इज AC, डोमेस्टिक मध्ये आपण AC यूज करतो, त्याकरता आपण फेज अँड न्यूट्रल. In case of industry, we have AC as well as DC supply. So at that time you should be very careful when you are going to draw the diagram. And the last diagram that you are going to discuss, this is schematic diagram, and the last diagram is your single line diagram. Okay, is it clear? These are the all three diagrams. One is your wiring diagram, schematic diagram, and single line diagram. Okay, so actually in case of your theory paper, offline theory paper मध्ये normally या diagrams विचारल्या जातात. In case of online, they will just ask you what the number of, say they may have given you the diagram, single line diagram, and they may ask you how many wires are passing through this one or like this. Such type of questions may be asked in the exam, or it may be asked in interview also, that please draw the single line diagram, schematic diagram, and wiring diagram for certain applications. They have given you certain loads over there and you need to draw that diagram. So is it clear? डायग्राम लक्षात आलेले आहेत आता? Yes, sir. आता नेक्स्ट काय याच्यामध्ये Yes, sir. conversion of your diagram, single line diagram into wiring diagram, or wiring diagram into single line, or schematic diagram into wiring diagram, and wiring diagram into schematic diagram. So the next part is the conversion. You may have given in any one type of diagram and you are supposed to ask, convert this diagram into schematic. So just I will give you one example over here. Okay, so in that case, first we will draw the single line diagram, and I ask you to convert that single line diagram into the wiring diagram. Okay, so this, okay. Okay, so this is your single line diagram. You need to convert it into wiring diagram. या सिंगल लाईन डायग्रामला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला? वायरिंग डायग्राम मध्ये. ओके, सो दिस इज द example which is given to you. Now, so first, if I want to convert this single line diagram into the wiring diagram, what I have to do? मला सर्वात आधी काय करावं लागेल, माझे डिस्ट्रीब्युशन बोर्ड मधनं 2 वायर्स येतील, 3 वायर्स येतील. या केस मध्ये 3 वायर आहेत, फेज, न्यूट्रल अँड अर्थ. ॲज आय हॅव द सॉकेट, we have the socket, so I have earthing also over there. Then this is the distribution board.
हा झाला तुमचा स्विच बोर्ड. Switch board have 4 switches and it has one socket. Okay, so it has one socket over here. Now this is my phase. Phase is coming over here and it will go to all this one. Sorry, phase and neutral is coming as well as earth is also coming. So I have 6 over here. Okay, then outgoing, 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 outgoing. We have 3 lamps. 1, 2, 3. L1, L2, L3. Okay, so as now the phase. आता this socket S4, S1, this is S1, S2, S3. Okay, so this is connected to this L1, this is connected to L2, and this one is connected to L3. Okay, and this one is connected to the point. Okay, so I will just change the color of my socket. Socketचा color change करूया आपण, so that it will avoid the confusion. Okay, now what is the next line which is coming over here? That is the neutral. याच्यानंतर याच्यामध्ये काय येणार आहे? न्यूट्रल येईल तुमची. ओके, मग न्यूट्रल इथं आली आहे तर दिस फिगर अगेन चेंज. I will just change this figure later on. And then the third line is earth. Okay, so these 3 lines are coming. So it has 3 incoming. Phase, neutral and earth are incoming line. Then 3 outgoing plus neutral. 4 was outgoing. 3 L1, L2, L3 and neutral. So it has total 3 plus 4 means 7 lines are passing through this one. Okay, so then I have to just again connect the neutral to all. So from this switchboard again one wire is coming out, that is my neutral. Then this neutral is to this one and this one is to this one. So this is the conversion of single line diagram into wiring diagram. Is it clear? लक्षात आलंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. इथे आता Yes, sir. लक्षात घ्या आपण सर्वात इम्पॉर्टंट काय, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस नंबर ऑफ लाईन्स. आता इथं सॉकेट आहे, सॉकेट करता तुम्हाला फेज पण लागते, न्यूट्रल पण आणि अर्थ पण. सो इट हॅज 3 इनकमिंग लाईन्स. इट हॅज फेज, न्यूट्रल अँड अर्थ ॲज अ इनकमिंग लाईन. आणि आउटगोईंग करता इक्विपमेंट किती आहे? L1, L2, L3. सो एक L1 चा फेज, एक L2 चा फेज आणि एक L3 चा. आणि त्याच्यासोबत न्यूट्रल पण आतमध्ये आला होता तर न्यूट्रल आपल्याला बाहेर काढलाय आपण. सो इट हॅज न्यूट्रल ऑल्सो. So it has 4 outgoing and 3 incoming. So it has 4 plus 3, 7. Okay. So total number of 7 wires are passing through this pipe. Okay. So there are different types of wiring. So याच्यामध्ये आता नॉर्मली केसिंग कॅपिंग वायरिंग असतं, त्यानंतर कन्सिल वायरिंग आहे. सो नॉर्मली वी आर गोइंग टू यूज कन्सिल वायरिंग नाउ डेज. डोमेस्टिक पर्पज करता आपण घरामध्ये आहे ना कन्सिल यूज करतो. कन्सिल मीन्स इनसाइड द वॉल, आपल्याला बाहेरून दिसत नाहीये, वॉलच्या मध्येच आहे ना, प्लॅस्टरच्या आतमध्येच ती वायरिंग केलेली असतं. सो ओनली बोर्ड्स आर विजिबल. बट इन अर्लियर डेज दे हॅव यूज द पाईप वायरिंग. ओके, conduct, that is called as the conduct wiring. So in which they are going to use the pipes, plastic pipes, PVC pipes or the stainless steel pipe. And then after that they are going to use the casing capping. Okay, so in case of that we are going to discuss in the next session.
what are the different types of wiring used for domestic purpose. So basically nowadays we are using conceal wiring. आजकाल normally घरांमध्ये जी use होते ती conceal wiring आहे. Conceal wiring has certain advantages as well as disadvantages also. So simply imagine that it is a pipe, and through this pipe, so it is my pipe, and through this pipe we are going to carry certain wire. So this particular pipe is called as conduct. Okay, and this is used for the mechanical protection of the wires. Why you are going to use the pipe or something? So it will protect the wires or cables from atmospheric condition. Okay, याच्यामधनं ज्या काही wires pass होत आहेत त्याला atmospheric condition पासून protect करण्याकरता we are going to use that one. So this is my conversion of single line diagram into wiring diagram, or wiring diagram into single line diagram, vice versa you can do that. Okay, and if you want to draw the schematic diagram, simply what you have to do, again one question may be there, that convert this diagram into the schematic diagram. So schematic diagram is the most simple diagram. याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, this is my switch 1, this is my switch 2, this is my switch 3, this is my switch 4. Okay, so it has lamp 1, lamp 2, lamp 3, and it has a socket. Okay, so this is the symbol for 5 ampere socket. आणि 15 ampere socket असेल power socket तर त्याचा symbol आहे. Okay, this is the symbol for 15 ampere and this is the symbol for 5 ampere socket. Then I have neutrals. Okay, so this is my neutral, neutral. And if it is the 3-point socket, then in some cases it may be shown over there. This is my ground. Okay, so this is the normally schematic diagram. This is called as the schematic. Okay, so is it clear? एवढं लक्षात आलेलं आहे तुमच्या? Yes, sir. So this Yes, sir. we are almost. Yes, sir. If you will just understood this, then we have almost completed the unit number 1. कारण युनिट नंबर 1 चा सर्वात मेजर पोर्शन जो आहे that is called as the wiring diagram, electrical diagram and its types, and conversion of one type diagram into another type of diagram, and the list of different types of symbols. Okay, so that is the major portion of your unit number 1. So what I will do, I will just give you certain numericals which are asked in the previous question paper. मागच्या काही क्वेश्चन पेपर मध्ये जे न्यूमेरिकल्स विचारलेले होते लाइनिंग डायग्राम्स वर, ते मी ग्रुपवर पोस्ट करतो. यू हॅव टू जस्ट ड्रॉ राईट दॅट इन युअर नोटबुक. यू हॅव टू मेक वन नोटबुक फॉर दिस सब्जेक्ट. ओके, रफ असेल तरी चालेल, आणि त्या सब्जेक्ट मध्ये फक्त हे पॉइंट्स नोट डाऊन करा, बिकॉज दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, सो we have 2 lectures over here, but we will stop over here, and in the afternoon we will go for the ETE lecture. Okay, चालेल? काही डिफिकल्टी असेल तर Yes, तुम्ही sir. विचारू शकता आता पण. Yes, sir. इज देयर एनी डिफिकल्टी? No, sir. विक्रम लांडगे, योगेश शिंदे, सिद्धांत डोंगरे, महिमा चौधरी, लक्षात आलंय? What does this slanting line represent? What does this slanting line represent? महिमा चौधरी, राजलक्ष्मी मोरे,